माहेरची ओढ तर सर्वांनाच असते. छान माहेरी जाऊन प्रत्येकाने छान आराम केला असेल आणि आत्ता आपल्या आपल्या कामाला लागलेल्यासुद्धा असतील. तसंच आज मला माझ्या कामाला लागायचं होतं म्हणून छान सकाळी सकाळीच नाशिकला जायला निघालो होतो. गाडीत पिल्लूला थोडंसं बरं वाटत नव्हतं म्हणून तो थोडा नाराज होता आणि लवकर येण्याचं एक कारणसुद्धा होतं, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण घरी आल्यानंतर ह्या झाडांची स्थिती बघून ना खरंच खूप वाईट वाटलं. एवढी मेहनत घेऊन यांना छान ग्रो करायला सुरुवात केली होती, म्हणजे प्रत्येक दिवशी यांची काळजी घ्यायची आणि आज अशी 4 दिवसात त्यांची स्थिती झाली म्हणून थोडं वाईट वाटलं. तेवढ्यात पप्पांचा फोन आला की आम्ही यात्रेहून परतलो आहे, म्हणजे नाशिकमध्ये पोचलो आहे. म्हणून मग त्यांच्यासाठी घाई गडबडीत का होईना जमेल तशी मी छान डेकोरेशन केलं. वेलकम फंक्शन करायचं होतं मला त्यांच्यासाठी. माझ्याकडे जास्त वेळ नव्हता कारण मीच पोचून मला जेमतेम अर्धा एक तास झाला होता. तेवढ्या वेळात मला घर क्लीन करून परत मुलांना खायला काहीतरी द्यायचं होतं आणि जमलं तसं मी छान डेकोरेशन केलं. यात मला माझ्या मिस्टरांनी सुद्धा छान हेल्प केली होती. मुलांनी छान आजी बाबांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना उत्सुकता होती की आजी बाबांनी आपल्यासाठी काय काय आणलं. छान त्यांच्याशी गप्पा मारता मारता केव्हा वेळ गेला काहीच कळलं नाही. आणि गावाहून आलो ना, इतका घरात पसारा होता. म्हटलं चला आता हा पसारायला उद्याच हात लावूया, म्हणजे उद्याच आवरायला घेऊया. संध्याकाळी काही विशेष खाण्याची इच्छा नव्हती कारण की जेव्हा प्रवास करतो ना तेव्हा खरंच माणूस खूप थकून जातो, म्हणजे काही खाण्यापिण्याची बिलकुल इच्छा राहत नाही. माझं तरी वैयक्तिक तसंच आहे. म्हणून मग संध्याकाळी छान असा खिचडीचा बेत केला, छान मुलांना खाऊ घातला आणि अशा प्रकारे आमचा हा दिवस संपला. म्हणजे दिवस उगवला कुठे आणि शेवट कुठे झाला ते बिलकुलसुद्धा कळलं नाही. चला लवकरच भेटू, तोपर्यंत बाय.